नाशिकमध्ये पेशवे काळापासून रंगपंचमीचा मोठा उत्साह असतो। ही परंपरा नाशिककर आज देखील जोपासतात। जुनं नाशिक पंचवटी भागामध्ये पेशवेकालीन दगडी राहाडीमध्ये विशेष तयारी केली जाते। 300 ते 400 वर्षांचा इतिहास या राहाड रंगपंचमीला आहे। सध्या या राहाडीमध्ये पाणी भरून विविध नैसर्गिक रंग तयार करण्याचं काम सुरू झालंय। नाशिकमध्ये आता तब्बल 9 राहाडी असून दुपारच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून या राहाडीमध्ये उडी घेत रंगपंचमी साजरी केली जाईल। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये असलेल्या पेशवेकालीन शनी चौक राहाड इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूया। आज रंगपंचमी आहे आणि नाशिकमध्ये रंगपंचमीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। खरं तर होळीच्या नंतर जो 5व्या दिवशी ही रंगपंचमी खेळली जाते। खरं तर नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीने रंगपंचमी ही रहाड संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी हे रंग खेळले जातात। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या शनी चौक या ठिकाणी असलेल्या या रहाडाच्या परिसरामध्ये आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे वेगवेगळे रंग जे आहेत या ठिकाणी उकळवले जात आहेत आणि हे उकळलेले रंग या रहाडीमध्ये टाकले जातात। आपण जर पाहिलं तर या रंगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वनस्पती टाकली जातात, गुळ टाकला जातो आणि अशा पद्धतीने हे रंग या ठिकाणी तयार केलेले जातात आणि हे तयार केलेले रंग आपण जर बघितलं तर या रहाडीमध्ये टाकून खरं तर रंग उत्सव हा खेळला जातो। शेकडो वर्षांची जी पेशवे काळांपासून जी रहाड परंपरा आहे ती आजही नाशिककर मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी खरं तर पार पाडत असतात आणि मोठा उत्सव खरं तर रहाड संस्कृतीच्या माध्यमातून नाशिककर या ठिकाणी साजरा करतात। आपली ही 350 वर्षापूर्वीची परंपरा आहे। पेशवेकालीन राहाड आहे आपली। त्याच्यामध्ये नाशिकमध्ये 8 राहाडी आहे। पहिले शनी चौक, तिवंदा, गाडगे महाराज पूल, दंडे हनुमान मित्र मंडळ, मधली होळी, दांबट गल्ली आणि शिवाजी चौक याच्यामध्ये 8 राहाडी आहे। 8 राहाडींमध्ये पण साती आसरांचा वास असतो। त्याच्यानंतर ह्या उन्हाळ्यापासून होळीपासून उन्हाळा चालू होतो। उन्हाळ्यामध्ये ऊन बाधू नये त्याच्याकरता ह्या राहाडीमध्ये जर कधी दोन्ही धप्पा मारला तर त्याच्यात ऊन वगैरे बाधत नाही, त्वचेचे आजार हे नाही राहत। कॅमेरामॅन मंगेश सुनेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।